मित्रांनो, तुम्ही अखंड दिवा लावला असेल आणि तो कोणत्याही कारणास्तव विझला तर अशुभ किंवा अपशकुन मानू नका. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर. मित्रांनो, नवरात्र सुरू झालेली आहे. आज घटस्थापना. भरपूर लोकांच्या घरी घटाची स्थापना झाली असेल किंवा भरपूर लोकांच्या घरी अखंड दिवा लावला असेल आणि भरपूर लोकांच्या घरी हे दोन्ही झालं असेल. अखंड दिवासुद्धा लागला असेल आणि घटाची स्थापनासुद्धा झाली असेल. पण प्रश्न येतो तो अखंड दिव्याचा. कारण अखंड दिवा हा 9 दिवस 24 तास जळत असला पाहिजे आणि मग तो काही कारणास्तव विझला, चुकून कशाने कोणत्याही गोष्टीने विझला तर मनात शंका येतात, मनात प्रश्नचिन्ह येतात, मनात भरपूर गोष्टी येतात की आता काय होईल, हे अपशकुन झाले, हे अशुभ झाले, आता काहीतरी चुकीचे होईल, आम्हाला पाप लागले, असे बरेचसे प्रश्न, बऱ्याचशा गोष्टी मनात येत असतात. तर आजचा हा व्हिडिओ त्याच गोष्टीसाठी आहे की नवरात्रीमध्ये जर आपण अखंड दिवा लावला असणार आणि तो दिवा काही कारणास्तव विझला, चुकून विझला, तर मग काय करावे आणि काय होते. तर मित्रांनो, पहिली गोष्ट मनातून काढून टाका की दिवा विझला तर अपशकुन होईल किंवा अशुभ होईल. असं काही होत नाही. दिवा आहे, त्याला कुठून हवा लागली, वारा आला तर दिवा विझणार. दुसरी गोष्ट, दिव्याला फूल येते. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा संध्याकाळी किंवा 1 दिवसानंतर 2 दिवसानंतर दिव्याला असं फूल येते आणि त्याच्यामुळे सुद्धा दिवा विझतो. किंवा आपण वात सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी असं वर करतो, थोडीशी वर करतो, तर मग त्याच्यामुळे सुद्धा दिवा विझू शकतो. किंवा तेल टाकताना सुद्धा दिवा विझू शकतो. आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की दिव्याला वारा लागणार नाही, हवा लागणार नाही, याची काळजी घ्यायची. त्यासाठी काच मिळतात, ते काच ठेवायचे. दुसरी गोष्टी, दिव्याला फूल आलं तर ते फूल हळूहळू काढायचं, एक एक साईडने काढायचं. पूर्ण काढायला गेलो तर दिवा विझून जातो. हळूहळू एक साईडने काढा, दुसऱ्या साईडने काढा, तिसऱ्या साईडने, चौथ्या साईडने, असं चारही बाजूंनी हळूहळू ते फूल काढायचं. तेल टाकताना, वात वर करताना सुद्धा काळजी घ्यायची की दिवा विझला नाही पाहिजे. असं दिवा आपल्या हातून विझला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. परंतु चुकून जर दिवा विझलाच तर मग दिवा पुन्हा लावायचा. पुन्हा लावला आणि त्यानंतर हात जोडून क्षमा मागायची, प्रार्थना करायची की चुकून दिवा विझला, आम्हाला माफ करा, आम्हाला क्षमा करा. बस. मनात कोणतेही प्रश्न आणू नका, मनात कोणतीही शंका आणू नका. घाबरण्याचं कारण नाही. अपशकुन, शकून, अशुभ, शुभ असं काही नसतं. आपण आपल्या मनात श्रद्धा असली पाहिजे. आपण आपल्या हातून दिवा विझवणार नाही, कोणी फुंक मारून विझवणार नाही, तेव्हा त्या गोष्टी असतात. पण जर चुकून विझला तर त्यात कोणतेही प्रश्न चिन्ह येण्याचं कारण नाही आणि घाबरण्याचं सुद्धा कारण नाही. फक्त श्रद्धेने, विश्वासाने आपण देवाची श्रद्धा करत राहायची. मित्रांनो, अखंड दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालताना किंवा वात आपण जेव्हा व्यवस्थित करायची असल्यास आपण काय करायचं, एक छोटा दिवा बाजूला लावायचा. एक छोटा उपाय सांगतोय तुम्हाला की जेव्हा आपल्याला समजा दिव्याला किंवा वातीला फूल आलं असेल आणि ते फूल आपल्याला काढायचं असेल किंवा ती वात व्यवस्थित करायची असेल किंवा तेल तूप टाकायचं असेल तर आधीच सतर्क म्हणून एक छोटासा दिवा पंथी लावून ठेवा. छोटासा दिवा साईडला लावा आणि मग आरामात ते फूल काढा. वात हळूवार वर करा, तेल टाका, तूप टाका, विझवू नका. फक्त आरामात सावकाश करा. आणि जर तुमच्या हातून चुकून जर दिवा विझला तर आपण जो छोटा दिवा लावला होता ना, मग त्या दिव्यानेच तो दिवा पेटवा. हे सुद्धा करू शकतात की दिवा विझला चुकून तर एक दिवा आपण साईडला लावून ठेवायचा. फक्त ते काम करण्यापुरता लावून ठेवायचा की चुकून विझलाच तर हा दिवा असेल आणि मग आम्ही हा दिव्याने मोठा दिवा लावून घेऊ. एवढं करा. पण घाबरू नका. काही अपशकुन शकून काय होत नाही. शुभ अशुभ काही नसतं. श्रद्धा असली पाहिजे. देवाला सगळं माहीत असतं की आपल्या मनात काय आहे आणि आपण काय करतोय. श्री स्वामी समर्थ.